राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. सकाळ झाली, आंघोळ झाली, आपले कामं चालू झाले, आपला दिवस चालू झाला. चला तर ब्लॉग पहा. तर आज मी श्रावण स्पेशल बांगड्या घातल्या, पैंजण घातले. गळ्यातलं आता ते नव्हतं, आता तुम्हाला दिसत नसेल तर ते पण वापस घातलं मी. थोडंसं मलम लावला पाठीमागे मानेला. मग काय करणार आता, नवीन मला वाटतं गाठून घ्यावं लागेल, तेव्हाच ते सगळं कमी होणार आहे माझं. नाहीतर काय नाही, किती दिवसाचं आहे ते तसंच गाठून घ्यायलाच लागणार आहे नवीन मला. ते बघा मस्त कलरफुल बांगड्या. मला तर आठवणसुद्धा नव्हतं की मी ह्या बांगड्या आणून ठेवलेल्या अगोदरच्या. भरपूर बांगड्या होत्या. आता हे बांगड्या थोडे दिवस ठेवणार, नंतर हिरव्या घालणार. हिरव्या बांगड्या घालून मस्त पिल्लू आणि मी ना महादेवाच्या मंदिरात जाणार एक दिवस, सोमवार पाया पडायला. असं म्हणजे दुपारच्या वेळेला जेव्हा गर्दी नसेल ना तेव्हा. नाही तर तिथं एवढी लाईन लागते ना राव, खरंच एवढी लांबच्या लांब. आमच्या जवळच आहे, बिल्डिंगच्या जवळ शंकर मंदिर म्हणून ना. तर तिथं आम्ही जाणार मस्त. कुठं भंडारा असतो का हो? कुठं खायला प्यायला भेटतं का? साबुदाण्याची खिचडी वगैरे. म्हणजे जायला भारी हो, म्हणजे जायला भारी हो. बिल्लू आणि मी, आम्हाला दोघांना काय काम आहे, आम्ही लाईनमध्ये लागून ना भंडारा आपण घेऊ. पिल्लू पण हसते. पिल्लू आहे माझ्याकडं, मी काय एकटीच बडबड करते ना, तर ती ऐकते आणि हसायला लागली एकटीच. पिल्लुडी, हागुडी, पादोडी, पादोडी. बघा ह्या 3 कलरच्या बांगड्या होत्या. दुसऱ्या हिरव्या माझ्याकडे किती 2 डझन. आणि मला बांगड्या घालायच्या असतील ना, ते एका हातामध्ये 1.5 डझन 2 डझन अशा बांगड्या घालायला आवडतात. नाही तर नाहीच. एकाच हातात घातलेल्या बांगड्या, म्हणलं एका हातात जाऊ दे म्हणून मी पण एवढा कंटाळा केला. थोडीशी स्टाईल चेंज केली हो, बाकी काही नाही. आणि एवढ्याशाच बांगड्या होत्या. मला दोन्ही हातात घातल्या तर मग त्या काय एवढ्या दिसल्या असत्या, मग ते बरोबर नसतं वाटलं. मग एकच हात भरून दिसतोय. तर तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. माझे व्हिडिओ आवडत असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या, शेअर करा. गंगूबाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा, पिल्लूच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लय बडबड करते का मी? जाऊयाचा चालू असतं आपलं, काही नाही. गळ्यातलं पण घातलं. पैंजण दाखवली तुम्हाला. बरोबर पैंजण ना, ते सोन्याचा कलर कसा असतो तसे आहेत. आणलेले मीच चांदीच्या कलरचे, आणि ते झाल्यानंतर माझ्या पायात असे कुणी पण विचारतं सोन्याचे आहेत का. मी पण खोटं सांगते, हो सोन्याचे आहेत. ते घालायला आपल्या नशिबात आहेत का नाही सोन्याचे, काय माहिती, देव जाणे. पण आपल्याला एक एहसास बोलतात नाही का, अनुभव तसा वाटतो. तसंच लोकांना सांगायला वाटतं, अरे हा एखादी कोण चॅप्टर जर भेटली ना, मला बघितलं ना माझ्या पायातलं, बोललेलं काय बाई आहे, खोटं बोलते. मग काय झालं, थोडंसं खोटं बोललं तर काय झालं हो. लोक लई खोटं बोलतात, आपण थोडंसं खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. संध्याकाळची कामं झालेले, चहा वगैरे पिल्लूला मी. नंतर मग बोलला आता पिल्लूला खात ना. आता पिल्लू पण नाही, 2-3 घासच खाल्ले, जास्त नाही खाल्ले. पीठ मळून घ्यावं. पिल्लू झोपेल, नंतर झोपल्यावर पीठ म्हणजे आपण चपात्या करून घ्याव्या. पिल्लू कायचं झोपतं राव, 10-10:30 वाजता झोपली, 10-1 मिनिटासाठी, आणि नंतर उठली. तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाक झालेला. काय बोलू. कारल्याची भाजी बनवलेली आज मी मस्त. 2-4 दिवस झाले आणून कारले, त्याच्यानंतर कापून ठेवले 2 दिवस फ्रीजमध्ये. काय माझं चाललंय समजतच नाही. मस्त ना लोखंडाच्या तव्यावर कारल्याची भाजी बनवून घेतली. आणि मी काय त्याला फोडणी नाही देत बसली. कारलं चांगलं अगोदर ना अर्धा तास भाजून घेतलं, साईडला ठेवलेलं मी. ते पहिला व्हिडिओ तर मी डिलीट केला मध्ये. आणि दुसरावाला आता याच्यामध्येच वरूनच मी कांदा टाकला, वरूनच टोमॅटो टाकलं, शेंगदाण्याचा कूट टाकला. आता तुम्ही जेव्हा बघसाल ना, ही भाजी अशी तर्री आलेली 1 नंबरची, आणि चव काय भारी झालेली. वाटतच नव्हतं कारल्याची भाजी आपण म्हणजे बनवली की बाबा कडू असते, असं अजिबातच नव्हतं. मी भातासोबत खाल्ली आणि चपातीसोबत पण खाल्ली. तर थोडीशी राहिलेली दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पण खाल्ली. बघा एवढीशी भाजी. आता हे तर सासूबाई तर खात नाही असं कारलं वगैरे, काय आपण खायला पाहिजे ना. मला तर अशा आयुर्वेदिक भाज्या आवडतात, जे शेतात दुर्मिळ असतात. बोलतात ना लोक खात नाहीत आणि आपण खातो. खायचं राव. अजून करटुले वगैरे, या भाज्या कशा आहेत दुर्मिळ आहेत आणि लई महाग भेटतात. आणि त्याचे वेल वगैरे सगळे ऑर्गॅनिक असतात त्या भाज्या.
म्हणून ह्या खाव्या आणि सेहत म्हणजे आपली तब्येत पण चांगली असते. बघा आता तुम्ही भाजी बघू शकता. आता याचं अजून पाणी आटलेलं आणि एकदम तर्री आलेली. झोपायच्या अगोदर आता हे किती वाजता 11 11:30 वाजताचं हे मी काम करते. त्यामधले डस्टबिन आता प्रत्येक दिवशी आम्ही ना कचरा बाहेर ठेवतो. पहिले 1-2 दिवस 2-3 दिवसांनी ठेवायचो. आता पिल्लूचे डायपर असतात, ते मिशोच्या बॅगा असतात फाडून ठेवलेल्या, भरपूर कचरा असा तसा. मग ना रोजच्या रोज आम्हाला कचरा बाहेरच ठेवायला लागतो. आणि तेवढ्यात पिल्लू उठून बसलं. अरे देवा, म्हटलं आता काय खरं नाही. आणि रडायला लागलेली, जोरात भूक लागलेली ना. म्हटलं थोडेसे कपडे पिल्लूचेच कपडे होते, 2 टाईम धुवायला लागतात मला. दिवसातून 2-3 वेळा तिला कपडे चेंज करायला लागतात. मग बोलले थोडेसे पिळून घ्यावे आपण, सुकत घालावे आपले. मग नंतर पिल्लूला घेत बसत, खेळत बसत. नाही, ती रडायचं थांबतच नव्हती. मग काय सोडून गेले कपडे, तिला घेतलं. चला मंडळी, कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू आपण. तोपर्यंत बाय.